नमस्कार मंडळी, मी प्रतीक्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तर इथं आहोंने आणली होती कोथिंबीर, मस्तपैकी ताजी ताजी आणि गावरान कोथिंबीर होती. त्याच्यामध्ये त्याचा स्मेल खूप छान येत होता. त्यानंतर इथं काटेरी वांगे पण आणले होते, कारण की भाजीला काय करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो आपल्या बायकांचा. मग काय मला ताजी ताजी कोथिंबीर आणली तर आता ते निवडून तर ठेवावंच लागेल, कारण की असं केल्याने कोथिंबीर जास्त दिवस टिकले जाते. तसंच जर आपण नाही निवडता तसं जर फ्रीजमध्ये ठेवली तर कोथिंबीर लवकर खराब होते. त्याच्यामुळे म्हणलं चला मस्त अशी इथं कोथिंबीर निवडायचं काम चाललं होतं आणि एकीकडं मी गप्पा पण मारत होते, कोथिंबीर पण निवडत होते. असे दोन्ही कामं माझ्यासोबत चालले होते. म्हटलं चला आज स्वयंपाक नाही तर हे तरी काम लवकर आवरून घ्यावं. त्यानंतर माझ्या प्रिशूला भूक लागली. नंतर मग काय झाली ना जुनी आठवण जागी. नंतर मग मस्तपैकी बाजरीची भाकरी केलेली होती, तिला मस्त असं साखरेचा मलिदा बनवून दिला. कोणी कोणी खाल्ला आहे नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का. आणि नंतर थोडं साखर आणि नंतर तेल टाकून मिक्स करून तिला मस्त खाण्यासाठी दिलं. आणि तिने खूप मस्त प्रकारे एन्जॉय केला बरं का, कारण लेकरांना सगळं खाण्याची सवय पाहिजे. तेवढ्यात दूधवाले काका आले. तर मग काय लगेच दूध घेतलं. म्हणलं आता कारण उन्हाळा सीझन चालू आहे, त्याच्यामुळे लगेच फ्रीजमध्ये जर तसंच ठेवलं तर दूध खराब होतं. त्याच्यामुळे म्हणलं चला आता दूध तापवूनच ठेवू. त्याच्यामुळे लगेच पातेलं घेतलं, त्याच्यामध्ये दूध पिशवी ओतून घेतली आणि लगेच गॅसवर पातेलं ठेवून दिलं. मग तोपर्यंत मला आता दूध तापेपर्यंत मला अजून काम होतं प्रिशाचा प्रोजेक्ट. कारण टीचर त्यांना सांगा बनवायचं, पण मुलं आईवडिलांकडूनच घेतात म्हणून. मग म्हणलं दूध तापेपर्यंत आपलं हे बनवून घेऊ. इकडं असे 2-3 प्रकारचे स्टिकर होते, जंगली प्राणी, पाळीव प्राणी, परत भाज्या, फळे, असे भरपूर काही स्टिकर होते. मग ते चिकटून द्यायचं माझं काम चाललं होतं आणि नावे द्यायची. आणि माझं पिलू त्यात मध्ये मध्ये मलाही हेल्प करू लागत होतं बरं का, नाही असं नाही. तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही नक्की कमेंटमध्ये सांगा. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करा, म्हणजे पुढचे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर चला भेटू पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.